नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे प्रश्न आहे STI 1997 या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे। तर प्रश्न काय म्हटलेला आहे, पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग। आता याच्यात काय केलं यांनी माहित आहे का, आपल्याला 4 वाक्य म्हणजे 3 वाक्य दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बरोबर वाक्य व्याकरणीय दृष्ट्या म्हणजे ग्रॅमॅटिकल कुठलं बरोबर वाक्य आहे ते निवडायचं आहे। ठीक आहे, आता बघा, पहिलं वाक्य होतं 10 miles आर अ लॉंग डिस्टन्स, त्याच्यानंतर आहे 10 miles वर अ लॉंग डिस्टन्स, त्याच्यानंतर 10 miles इज अ लॉंग डिस्टन्स। आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे ऑल ऑफ द अबव आर इनकरेक्ट, म्हणजे वरील दिलेलं वाक्य सगळे काय चुकीचे आहेत। ठीक आहे, तर बघा, सर्वात पहिले जेव्हा तुम्ही वाक्य कुठलं बरोबर आहे आणि कुठलं चेक करताना तर पहिल्या शब्दापासून तुम्हाला ते चेक करणं गरजेचं आहे। ठीक आहे, आता या सर्व वाक्यांमध्ये काय माहित आहे, सिमिलॅरिटी एकसारखेपणा। याचा जो वाक्याचा सब्जेक्ट आहे ना, लक्षात घ्या, वाक्याची सुरुवात करणारा शब्द, ज्या वाक्याची जो शब्द वाक्याची सुरुवात करतं ना त्याला आपण काय म्हणतो, सब्जेक्ट किंवा कर्ता म्हणतो। तर इथं 10 miles जे आहे ना हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, म्हणजे 3 वाक्यात काय 10 miles आणि 10 miles। आता पहिल्यांदा तर हे समजून घ्या, भरपूर विद्यार्थी काय करतील माहित आहे का, मी आधी पण सांगितलेलं आहे की जर नामाला यस किंवा इयस लागत असेल तर ते नाउन कसं होते, प्लुरल म्हणजे काय अनेक वचन होते, बरोबर आहे, प्लुरल म्हणजे अनेक वचन। आता बघा, हे माइल्स आलेलं आहे, इथं यस इयस लागलेला आहे, म्हणजे भरपूर विद्यार्थी अनेक वचन करतील। आणि हे 10 आहे म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह आहे, माइल्स बद्दल माहिती देते। आपण 10 केव्हा म्हणतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, बरोबर आहे, एकापेक्षा जास्त आहे म्हणजे अनेक वचन। हे कोणीही सांगेल की हा जो सब्जेक्ट आहे ना अनेक वचन आहे। पण 10 miles म्हणजे काय असते माहिती आहे का, हे एक अंतर सांगते की नाही, बरोबर आहे। मग जर का एखाद्या वाक्याचा सब्जेक्ट अंतराबद्दल माहिती देत असेल, डिस्टन्स बद्दल माहिती देत असेल, तर ते जरी अनेक वचन असलं ना तरी सुद्धा त्याला कलेक्टिव्हली म्हणजे एकत्रितरित्या एक वचनी असं म्हटले जाते। म्हणजे हे जे 10 miles आहे ना हा वाक्याचा सब्जेक्ट जरी असला ना हा काय माहित आहे का एक वचनी आहे। मग जर का हा एक वचनी असेल तर वर्ब कसं असायला पाहिजे, आपलं एक वचनी यायला पाहिजे। म्हणजे इथं जे आर आहे ना तर हे आर चुकीचं आहे, बरोबर आहे, म्हणजे इथं काय यायला पाहिजे, इज यायला पाहिजे। म्हणजे बघा, 10 miles हे जरी वाचण्यामध्ये अनेक वचनी असलं ते अंतराबद्दल माहिती देते म्हणून ते एकवचनी आहे, म्हणून क्रियापद आपलं एकवचनी येणार, म्हणून पहिलं जे ऑप्शन आहे ना हे चुकीचं आहे। त्याच्यानंतर बघा, 10 miles इथं वर आहे, हे अनेक वचनी आहे पास्ट टेन्स वाला, त्यामुळे हे पण चुकीचं आहे। म्हणजे आपलं बरोबर काय येणार, 3 नंबरचं ऑप्शन 10 miles इज अ लॉंग डिस्टन्स, म्हणजे 10 miles जे आहे ना हे खूप जास्त अंतर आहे किंवा फार लांब असं अंतर आहे, म्हणजे तुमचं 3 नंबरचं ऑप्शन जे आहे ना हे करेक्ट येणार आहे। ठीक आहे, हे जे आहे ना अशा प्रकारचं तुम्हाला आन्सर काढावं लागेल। बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच जे आहेत नवीन नवीन ट्रिक शिकण्यासाठी जे नवीन विद्यार्थी असतील चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट पण करा। ठीक आहे, सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।